शेतकरी मित्रांनो नमस्कार. जोडी नंबर 1 म्हटलं की आपल्या कपाशी करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच ॲडमायर आणि रिजेंटेसी हे औषधाची आठवण येते. हीच जोडी नंबर 1 बायर क्रॉप सायन्स घेऊन आली आहे आता नवीन स्वरूपामध्ये, ज्याचं नाव आहे लेसेंटा. या लेसेंटाची फवारणी आज आपल्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीवरती घेतलेली आहे आणि त्यांचा काय अनुभव राहिलेला आहे हा आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार सर. तुमची माहिती द्या आणि तुम्ही काय फवारलं, तुमचा काय अनुभव राहिला जरा आमच्या शेतकरी बंधूंना सांगा. माझं नाव बाळासाहेब सदानंद रासवे, राहणार किट्टी आडगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. मी लेसेंटाची फवारणी केलेली आहे. त्यामधनं असा अनुभव आला की 4 दिवसामध्ये टोटल कीटकनाशक आहे ते एकदम मरण पावलेलं आहे 100%. त्यामध्ये पुन्हा त्याची वाढ झालेली आहे. 4 दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 इंच वाढ झालेली आहे कपाशीची. त्यामुळे लेसेंटाचा ह्या अगोदर आम्ही दुसरे औषध भरपूर वापरले, पण त्याचा एवढा आम्हाला परिणाम जाणवला नाही. लेसेंटाचा असा परिणाम जाणवला की 4 दिवसामध्ये टोटल रिझल्ट 100% दाखवला. त्यामुळे लेसेंटा 100% परफेक्ट औषध आहे. किती एकरला वापरलं तुम्ही आणि काय प्रमाणात वापरलं दादा? आमचा कापूस आहे बघा 16 एकर पूर्ण. ओके. एका पंपला 10 मिली प्रमाण वापरलं औषधाचं. त्यामध्ये आम्हाला भरपूर रिझल्ट आलेला आहे. 10 ग्रॅम 10 ग्रॅम याच्यामध्ये येतं. हा. ओके राईट. सो तुम्हाला रिझल्ट चांगला आला. हा 100% रिझल्ट आलेला शेतकरी आहे. मित्रांनो, आता जर आपण बघितलं ना, सगळ्या कुठल्याही विदर्भ मराठवाड्यामध्ये सगळीकडे कपाशीवरती जर बघितलं तर मिक्स अटॅक आहे. म्हणजे त्याच्यावरती तुमचा थ्रिप्स पण आहे, मावा पण आहे, तुडतुडा पण आहे. आणि या तीनही औषधांना कंट्रोल करणारे वेगवेगळे 3 औषधं वापरण्यापेक्षा लेसेंटा जर तुम्ही एकच औषध जर त्या ठिकाणी घेतलं तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. सर्व शेतकरी बांधवांनी 10 ग्रॅम प्रति पंप अशा प्रमाणामध्ये लेसेंटाची अवश्य आपल्या कपाशी पिकावरती फवारणी करा. धन्यवाद.